दुपारपर्यंत दोघेही फार्म हाऊसमधून बाहेर पडले. तिथून घराचा रस्ता पाऊण 1 तासाचा रस्ता होता. पण पावसामुळे हळूहळू गाडी जात होती. त्यात ह्या सुंदर घाटाच्या वळणात कबीरला खूपच प्रेमाचं भूत पकडलं होतं. कधी नव्हे तो त्याने त्या घाटात दोघांचे फोटो काढून घेतले होते. आठवण म्हणून त्याने फोटो क्लिक केले होते. ह्या बाबतीत दोघेही एकमताचे होते. दोघांनाही मोबाईल घेऊन सारखा फोटो काढणं हा प्रकार आवडत नव्हता. मध्येच एका छान रेस्टॉरंटमध्ये दोघांनी कॉफी आणि स्नॅक्स खाल्ले. असं करत 1-1.5 तासांनी दोघे घरी आले. दुपार ओसरून 4 वाजले होते. त्यामुळे घरात अगदी शांतता होती. अनुराधाशिवाय घरात कोणी नव्हते आणि अनुराधा तिच्या रूममध्ये आराम करत होती. दोघेही त्यांच्या रूममध्ये आले. पुन्हा तिने रूमभर नजर फिरवली. आपली रूम ह्यावर आणि कबीरवर. फक्त आपलाच अधिकार. स्वप्नाहून गोड होतं सगळं. नवीन संसाराची एक वेगळीच छटा तिच्या चेहऱ्यावर आणि रूममध्ये पसरली होती. पर्समधला तिचा मोबाईल वाजला. तसं तिने मोबाईल बघितला तर मीराचा फोन होता. कॉल रिसीव्ह करत ती गॅलरीमध्ये गेली. तोपर्यंत तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये निघून गेला. मीराशी बोलून अवंती रूममध्ये आली. आज सकाळपासूनच डोकं जरा जास्तच जड झालं होतं. त्यात मळमळ पण होत होती. तिने थोडं पाणी पिलं आणि ब्लँकेट घेऊन बेडवर आडवी झाली. कबीर फ्रेश होऊन बाहेर आला तशी त्याची नजर समोर बेडवर गेली. अवंती ब्लँकेट पांघरून झोपून सुद्धा गेली होती. त्याने मनातल्या मनात सुस्कारा सोडला आणि स्लायडिंग बंद करून सगळे पडदे लावले. पूर्ण प्रवासात शांतच होती. तो जे बोलेल त्याचंच उत्तर देत होती. चेहराही तिचा थोडा बारीक झाला होता. पण एका शब्दाने तिने त्याला कुठल्याच गोष्टीची तक्रार केली नव्हती ना काही सांगत होती. त्यालाही तिचं मन कळत होतं. अशा गोष्टीत शाय होती. थोड्या वेळाने तिला मळमळ होऊ लागली म्हणून जाग आली. तिने ओठ दाबत श्वास घेऊ लागली पण वेगळाच त्रास होत होता. तिने पटकन डोळे उघडले आणि वॉशरूममध्ये निघून गेली. जेव्हा उलटी झाली तेव्हा कुठे तिला बरं वाटू लागले. नाही तर फक्त आतल्या आत घालमेल होत होती. पुन्हा एकदा तिने गरम पाण्याने अंघोळ केली. फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा तिची नजर कबीरवर गेली. त्याचा शांत चेहरा बघून गालावर गोड हसू पसरलं. तो शांतपणे एका कुशीवर होऊन शांत झोपला होता. थकवाच इतका होता की फक्त शरीराला झोप हवी होती. त्याच्या चेहऱ्यावरून केसांवरून हात फिरवण्याचा मोह झाला. पण त्याची झोप डिस्टर्ब होऊ नये म्हणून तिने स्वतःच्या भावनांना आवर घातली. सकाळपासून तिला काय त्रास होत होता तिचं तिला कळत नव्हते. पण आत्ता संध्याकाळ झाली होती. त्याला झोपलेलं बघून उठवू सुद्धा वाटत नव्हतं. आणि असं रूममध्ये किती वेळ बसणार होती. थोडंसं बाहेर गेल्यावर फ्रेश वाटेल हा विचार करून तिने बाहेर जायचं ठरवलं. ती बाहेर आली आणि इकडे तिकडे बघू लागली. 6 वाजले होते म्हणून सूर्याचा तांबूस प्रकाश मोठमोठ्या काचेतून आत पडला होता. त्यामुळे घरातलं वातावरण शांत, थंड आणि प्रसन्नमय वाटत होतं. ती हळूहळू पायऱ्या उतरून खाली निघाली. तिच्या पैंजणांचा नाजूक आवाज त्या शांत बंगल्यात घुमत होता. तिला स्वतःच घुंगरांचा आवाज ऐकून हसू येत होतं. पण कोणीतरी बघेल म्हणून स्वतःच्या चेहऱ्यावरची लज्जा आणि हसू आवरत पाय उचलू लागली. अजून त्या घराला तिच्या पायांची सवय व्हायची होती हे तिचे नाजूक घुंगरू सांगत होते. लिव्हिंग एरियामध्ये अनुराधा आणि केशव बसले होते. त्यांची नजर आपोआप स्टेअरकेसकडे गेली. तिचं गोड रूप बघून दोघे एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसले. आपल्या मुलासोबत अवंती खुश आहे हे तिच्या चेहऱ्यावरूनच दिसून येत होतं. दोघांचा नवीन संसाराची गाडी हळूहळू सरकत आहे ह्याचं समाधान अनुराधाच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. खालच्या पायरीवर आली तसं तिचं लक्ष दोघांकडे गेलं आणि तिने लाजतच नजर खाली घेऊन त्या पायरीजवळच उभी राहिली. क्षणात तिची नजर कावरी-बावरी झाली. मनात थोडीशी भीती वाटली. अवंती, तिथे का उभी आहेस? ये इकडे. अनुराधा प्रेमाने हसत तिच्याकडे बघत एक हात पुढे करत म्हणाल्या. तिने हलक्या पापण्या वर उचलत हळूहळू त्यांच्या दिशेने निघाली. अनुराधा आणि केशव यांच्याकडे बघायला तिला कसं तरीच होत होतं. अशा वातावरणाची सवय नव्हती म्हणून खूपच तिला अवघडल्यासारखं होत होतं. हे घर आता तुझं आहे. एवढं लाजून आणि अवघडल्यासारखं फील करून घेऊ नको. लवकरात लवकर या घराला आणि आम्हाला आपलं करून घे. बस. अनुराधा तिचा हात धरून तिला शेजारी बसवत समजावत म्हणाल्या. तिने गालात हसत मान हलवत हुंकार भरला. अनुराधाचं प्रेमळ बोलणं मनातली भीती नाहीशी करून गेलं होतं. तू चहा कॉफी काही घेणार का? नको, ती पटकन म्हणाली. डोकं जड वाटत होतं त्यामुळे तिला काहीच खायची इच्छा होत नव्हती. का? काही खायला मागवू का? राधा, अनुराधाने राधाला हाक मारली. नको, भूक नाही. जेव्हा वाटेल तेव्हा खाईल, ती ओठ ताणून हसत म्हणाली. अनुराधा, तिला फोर्स करू नको. जेव्हा तिचं मन होईल तेव्हा तिला हे खायचं ते खाईल, केशव जागेवरून उठत म्हणाले. बरं, जेव्हा भूक लागेल तेव्हा जे मागवायचं ते मागून घे. कबीर उठला नाही का? अनुराधाने पायऱ्यांवर नजर टाकत विचारलं. नाही, ती नजर चोरत म्हणाली.
आत्ताच तुझ्या वडिलांचा फोन येऊन गेला. उद्या सकाळी ऋषी तुला घेऊन जायला येणार आहे. अनुराधा गालातल्या गालात हसत तिचा चेहरा निहाळत म्हणाल्या. माहेरी जायचं म्हणून लगेच तिचा चेहरा खुलला. दुपारी मीराचा फोन आला होता तेव्हाच मीराच्या आवाजातला आनंद जाणवला होता. जसे इकडे फोन आला आणि इकडून संमती मिळाली, लगेच मीराने फोन करून अवंतीला सांगितलं होतं. मीराला तर कधी उद्याचा दिवस उजाडतो असं झालं होतं. आई, काय स्वयंपाकाला मदत? किती वेळ असं बसून राहणार म्हणून तिनेच विचारलं. तसं अनुराधाने थांबवलं. आयुष्यभर किचनमध्येच घालवायचं असतं. आपल्याकडेच बायका आहेत कामाला, पण तरीही तुझ्या हातचं खायचं म्हटलं की सगळेजण तयारच होणार आहेत. त्यामुळे थोडे दिवस आराम कर. नंतर तुला जे बनवायचं असेल तुझ्या आवडीने बनवत जा. आता फक्त देवघरात दिवा लावून ये. अनुराधा हसत म्हणाल्या. तसं ती मान हलवत जागेवरून उठली आणि देवघरात जाऊन अगरबत्ती दिवा करून बाहेर आली. अमित आणि हेमाचा आवाज आला. तसं दोघांच्या नजरा दाराजवळ गेल्या तर दोघे काहीतरी किरकिर करतच येत होते. घरी येताना तरी कधीतरी गोडीत बोलताना येत जावा. अनुराधा दोघांकडे बघत नकारार्थी मान हलवत हसत म्हणाली. हे तर कधी शक्य नाहीये. हेमा वैतागून तिच्या हातातली बॅग तिच्या टेबलवर ठेवून सोफ्यावर येऊन बसत म्हणाली. शक्य होतं, पण त्याच्यासाठी माझं कधीतरी ऐकावं लागतं. अमित तिच्या बोलण्यावर प्रत्युत्तर देत दिमाग खात तिच्या शेजारी बसत म्हणाला. अवंती दोघांकडे बघून हसू लागली, कारण दोघांचं नातं तसं होतं. प्रेमही होतं आणि सतत नोकझोक चालूच असते. अमितचा स्वभावच तसा होता. आधी हेमा स्वभावाने शांत होती, आपलं काम भलं मोजकंच बोलणं, पण आता अमितच्या स्वभावामध्ये एकदम मिसळून गेली होती. तुम्ही कधी आला? फार्म हाऊस आवडले का? हेमाची नजर अवंतीवर गेली. तसं अमितला इग्नोर करत तिने विचारलं. हो, खूप छान आहे, आवडलं. अवंती हसत म्हणाली. फार्म हाऊसचं नाव काढलं तरी तिच्या अंगावर मोरपीस फिरवल्यासारखं फील झालं. होणारच ना, नवीन नातं जे तयार करून आली होती. हेमा तिच्या चेहऱ्याकडे बघून गालातल्या गालात हसू लागली. आमचे साहेब कुठे दिसत नाही आहेत. तुला सोडून ऑफिसला गेला की काय? अमित तिकडे तिकडे बघत हसत म्हणाला. झोपला आहे. अनुराधा डोळे मोठे करत हसत म्हणाली. काय, ह्यावेळी साहेब झोपले? काल त्याची जास्तच मेहनत झाली वाटतं. शेवटचं वाक्य तो हळू आवाजात म्हणाला. ते फक्त हेमालाच ऐकू आलं. तसं हेमाने कोपर मारत त्याला लूक दिला. त्याचे पांचट जोक ऐकून ऐकूनच तिचं डोकं बधीर झालं होतं. तो कळवळत पोटाला हात लावत तिच्याकडे रागाने बघू लागला. दोघीजणी गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागला. बघ, तुझी सून तुझ्यासमोरच मला मारते आणि तू बघत राहते. तो नाटकी आवाजात कळवळत म्हणाला. नाटक करू नको. मी एवढ्या जोरातसुद्धा मारलं नाही. उगाच एवढीशा गोष्टीचा एवढा मोठा इश्यू करायची सवय लागली आहे. हेमा त्याच्या पोटाला हात लावत म्हणाली. तिला जरी माहीत असलं की तिने हळू मारलं, पण काळजी लगेच तिच्या चेहऱ्यावर जाणवून आली. बस करा, जाऊन फ्रेश व्हा. थोड्या वेळाने सगळेच जण एकत्र जेवायला बसूया. अवंती, कबीर उठला का बघून ये. अनुराधा दोघांना इग्नोर करत अवंतीकडे बघत म्हणाली. हां. ती जागेवरून उठली. तिची नजर हेमाकडे गेली तर दोघे जण जागेवरून काहीतरी बडबड करत उठले आणि त्यांच्या रूमच्या दिशेने निघाले होते. ती पण त्यांच्या मागेच निघाली होती. अवंतीला तिच्याशी बोलायचं होतं, पण इगो आडवा येत होता. दोघींचं कधी पटतच नव्हतं. बाहेरच्या डॉक्टरकडे जाईल, पण तिच्याकडे जाणार नाही. सध्या असं धोरण तिच्या मनात होतं. सध्या तिची मनस्थिती ठीक नव्हती. तिचे टोमणे कोण ऐकणार? पण नंतर एकदा बोलायला काय होतं? 1-2 गोळ्या तिच्याकडून घेतल्या असल्या तर तिला बरं वाटलं असतं. पण अमित काय हेमाला एकटं सोडायचं नाव घेत नव्हता. त्यांच्या रूमचा दरवाजा बंद झाला. तसं तिने वैतागून सुस्कारा सोडला आणि त्यांच्या रूममध्ये आली. तिने दार उघडलं आणि तिच्या हातातला मोबाईल वाजला. कबीर झोपेतून जागा झाल्यावर त्याला बेडवर अवंती दिसलीच नाही, म्हणून त्याने लगेच तिला कॉल लावला. पण दारातच मोबाईल वाजला तशी त्याची नजर तिच्यावर पडली आणि त्याने दीर्घ श्वास घेतला. काळजी हो, नवीन लग्न झालं आहे, समजून घ्या. उठली तर मला उठवलं का नाही? तो चेहऱ्यावरून हात फिरवत त्याचा हात समोर करत म्हणाला. तुम्ही खूप शांत झोपला होता म्हणून उठवलं नाही. ती बोलत त्याच्या हातात हात देते. त्याने तिचा हात धरून तिला गोल फिरवत आपल्या कुशीत घेतलं. तशी ती पण त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत डोळे बंद करते. अवंती, त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवत प्रेमाने हाक मारली. हा. तिने लगेच त्याच्या खांद्यावरचे डोकं बाजूला घेत त्याच्या डोळ्यात बघू लागली. त्याने तिचा चेहरा उंजळीत धरला आणि दोन्ही गालांवर कंटिन्युअसली किस करू लागला. तसं तिच्या ओठांवर हळूहळू हसू फुलू लागलं आणि त्यानंतर त्याची बियर्ड तिच्या गालाला टोचू लागली. तसं खुदू हसू बाहेर येऊ लागलं. ओ, बस करा ना, गुदगुल्या होत आहेत. ती हसत त्याच्या छातीवर दाब देत त्याला मागे घेत म्हणाली. तसं तो हलका हसत मागे होतीच्या चेहऱ्याकडे बघू लागला.
आत्ता कुठे तिच्या चेहऱ्यावर लज्जेची लाली आणि गोड हसू बघत होता. ती तिचं हसू आवरत घेत त्याच्या कुशीत शिरली. अहो, ती कंठ दाटून म्हणाली. हां ती बोलून त्याच्यापासून लांब झाली. डोळे आता हळूहळू पाण्याने भरू लागले. काय झालं? तो किंचित डोळे मोठे करून तिच्याकडे बघत म्हणाला. अचानक तिच्या डोळ्यात पाणी आल्यामुळे गोंधळून गेला. माझं डोकं, अंग दुखत आहे. बोलताना तिच्या डोळ्यातून पाणी बाहेर आलं. आत्तापर्यंत सगळंच नवीन असल्यामुळे बोलताना तिला सगळं जड जात होतं. थोड्या वेळाने सगळं कमी होईल हा विचार करून आत्तापर्यंत ती शांत बसली होती. पण आता तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. मग जवळचा पर्याय म्हणजे तोच होता. त्यालाच ती बोलू शकत होती. तुला मी किती वेळा विचारलं? तो तिचे डोळे पुसत काळजीने ओरडत म्हणाला. मला वाटलं कमी होईल, पण अजून त्रास होत आहे. ती उलट्या हाताने डोळे पुसत म्हणाली. रडू नको, थांब. तू इथे बस, मी आलो. तो पटकन काळजीने तिला बेडवर बसवत फोन घेऊन रूमबाहेर आला. तिचं रडणं बघून लगेच त्याच्या जीवाची घालमेल होऊ लागली. हॅलो, बोला साहेब. माझी आत्ता आठवण आली. म्हणजे माझ्याकडे तुझं काहीतरी कामच असणार, अमित हसत म्हणाला. कबीर किंचित हसत नकारार्थी मान हलवतो. आजकाल अमितचे टोमणे जास्तच वाढले होते. दादा, तू घरी कधी येणार आहे? वेळ लागत असेल तर काही पेन किलर घरी असतील तर सांग. त्याने जास्त काही न बोलता डायरेक्ट ज्याच्यासाठी फोन केला होता तर ते बोलून मोकळा झाला. आम्ही घरीच आहोत. तुला काही त्रास होत आहे का? जास्तच जागरण झालं का तुझं? तुझी अशी गत झाली आहे, कधी न मिळालं गटकन मिळालं. त्याच्या आवाजाने अमित डोळे मोठे करून जोरजोरात हसत एका हाताने त्याचा शर्ट नीट करत म्हणाला. हेमा अमितकडे विचित्र नजरेने बघू लागली. दादा, कधीतरी सिरियस बोलत जा. मी अवंतीसाठी विचारत आहे. तिला त्रास होत आहे. कबीर चिडून सुस्कारा सोडत म्हणाला. ओ, तिला काय झालं? आत्ता तर चांगली हसत खेळत होती. अचानक काय झालं? अमित थोडासा गंभीर होत हेमाकडे बघत म्हणाला. हेमाने डोळ्यानेच काय म्हणून विचारले. तू पुढे काही बोलणार तोपर्यंत अमितने दरवाजा उघडला. तसा समोरचा पोच कबीर त्याला दिसला. त्याचीही नजर पडली. तसा त्याने फोन बंद केला आणि हेमाजवळ येऊ लागला. काय झालं? हेमाने कबीर जवळ आला तसं विचारलं. अवंतीची तब्येत बिघडली आहे, तू चेक कर. कबीर हेमाचा हात धरत रूमकडे घेऊन जाताच म्हणाला. अरे, काही झालं नसणार. उगाच छोट्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको, अमित मागून ओरडत म्हणाला. पण त्याचं बोलणं कबीरच्या कानापर्यंत पोहोचलं तर ना. बायकोची काळजी खूपच होती. अचानक दरवाजा उघडल्यामुळे अवंती दचकून पटकन उठून बसली. तिघेजण तिच्याकडेच बघत होते म्हणून अवंतीच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. मी आहे, तुम्ही बाहेर जा. अवंतीचा चेहरा बघून हेमा दोघांकडे बघत म्हणाली. दोघेजण बाहेर गेले तसे हेमा तिच्याजवळ आली. काय झालं? डोकं, अंग सगळंच दुखत आहे. उलट्या पण होत आहे. तिला जो त्रास होत होता तो सगळा तिने रडतच हेमासमोर सांगून मोकळी झाली. आता तिला हेमा खूपच जवळची वाटली. तसं मनातली सगळी भीती तिच्यासमोर बाहेर पडू लागली. हेमाने तिला चेक केलं. अवंती, तू रडत आहेस? आय कांट बिलीव्ह दिस. हेमा हसत कोणाला तरी फोन करत म्हणाली. तसं अवंती तिचं रडणं थांबवून हेमाकडे बघू लागली. हेमाने फोनवर मेडिसिन सांगितलं आणि 10 मिनिटात घरी घेऊन यायला सांगितलं. तुला काही झालेलं नाही आहे, फक्त हे एक्झर्शन घाबरल्यामुळे त्रास होत आहे. सगळं काही तुझ्यासाठी नवीनच असल्यामुळे तो सगळा परिणाम तुझ्या शरीरावर झालेला आहे. 2 दिवस आराम कर, सगळं ठीक होईल. मी ज्या गोळ्या देते त्या व्यवस्थित वेळेवर घे. आत्ता गोळ्या घेऊन थोडा वेळ झोप, लगेच रिलीफ वाटेल. हेमा तिच्या हातावरून हात फिरवत शांतपणे हसत म्हणाली. अवंती किंचित डोळे मोठे करून हेमालाच बघू लागली. तिच्यासाठी तर हा शॉकच होता. हेमा तिच्याशी अशी नॉर्मल बोलू शकते ह्याच्यावर विश्वासच बसत नव्हता. मग शॉक लागणारच ना. दिवसभर अंगावर काढण्यापेक्षा मला एक फोन केला असता तर मी तेव्हाच तुला मेडिसिन दिल्या असत्या, तर आत्तापर्यंत तुला फ्रेश फील वाटलं असतं. एक छान झोप झाली असती. माहीत आहे आपल्या दोघींचं नातं इतकं काही चांगलं नाही आहे की तू मला कुठल्या गोष्टी शेअर करू शकते ना मी तुला कुठल्या गोष्टी शेअर करू शकते. पण एका डॉक्टरच्या नात्याने बघितलं असतं तर एवढा तुला दिवसभर त्रास सहन करावा लागलाच नसता. हेमा शांतपणे तिला समजावत म्हणाली आणि दुसरा धक्का अवंतीला बसल्यामुळे ती अजूनच किंचित डोळे मोठे करून तिला बघू लागली. हेमा तिच्याशी इतकी छान आणि व्यवस्थित पद्धतीने बोलत होते की अवंतीला विश्वासच बसत नव्हता की समोर बसलेली हेमा आहे. पण त्याच्यामुळे तिच्या मनातली भीती नाहीशी झाली होती. मनाला एक समाधान वाटत होतं की आपल्यासोबत आपल्या जवळचं कोणीतरी आहे. हेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तसं अवंतीने दीर्घ श्वास घेत गालात हसून हेमाकडे बघू लागली. डोळे किंचित पाणावले होते. कोणाला काय झालं? हेमा तर आत्ता ठीक होती. ह्या गोळ्या कसल्या आहे? अनुराधा बाहेर उभ्या असलेल्या अमित आणि कबीरकडे बघत गोळ्यांची बॅग दाखवत म्हणाली.
अनुराधा लिव्हिंग एरियामध्येच बसल्या होत्या तेव्हा ड्रायव्हरने गोळ्या आणून त्यांच्या हातात दिल्या. मग ते घेऊन हेमाच्या रूमकडे जातच होत्या की समोरच अमित आणि कबीर दिसले. मॉम, हेमासाठी नाही, अवंतीसाठी आहे, तिला त्रास होत आहे. अमित अनुराधाच्या हातातली बॅग घेऊन गोळ्या चेक करत म्हणाला. तसं त्याच्या लक्षात आलं, अवंतीची तब्येत ठीक नाही आहे. काही बोललीच नाही तरी मला वाटत होतं तिचा चेहरा बघून. अनुराधा काळजीने बडबड करतच रूममध्ये आल्या. त्यांच्या मागे दोघेसुद्धा आतमध्ये आले तर अवंती एकदम नॉर्मल वाटत होती. जणू तिला आता कोणीतरी खूपच जवळचं भेटल्यासारखं तिला फील होत होतं. म्हणून दिवसभराची जी भीती आणि घालमेल होती ती कमी झाली होती. कबीर, काही झालं नाही, तिला फक्त आता झोपेची गरज आहे, एवढे लक्षात ठेव. हेमा त्याला चिडवत हसत पॅकेटमधल्या 2-3 गोळ्या काढून हातात ठेवल्या. तशी अवंतीने लाजून नजर खाली घेतली आणि गोळ्या घेऊ लागली. अनुराधा, हेमा आणि अमित हसू लागले. कबीरसुद्धा इकडे तिकडे बघू लागला. सध्या त्याला सगळ्यांसमोर ऑकवर्ड फील होत होतं. कळलं का अजून वेगळ्या पद्धतीने तुला सांगायचं? अमित आणखीनच चिडवत म्हणाला. अमितला तर चान्सच पाहिजे होता, तो आयताच मिळाला. आता उद्यापासून तिला आरामच आहे, उद्या ती माहेरी जाणार आहे. अनुराधा कबीरकडे बघत हसत म्हणाल्या. तसं कबीर भुवया आकसून प्रश्नार्थी नजरेने बघू लागला. तर आजचा भाग इथे संपवूया. हा भाग खूपच मजेदार आणि रोमॅन्टिक होता. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच पुढील भागात.